आता या गुन्ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की ही जमीन जी आहे ही जमीन फार पूर्वी पेशव्यांची जमीन होती आणि पेशव्यांच्या कालखंडामध्ये एक विध्वंस नावाची फॅमिली होती. विध्वंस आणि भट म्हणून त्यांचा कुटुंब होतं. त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती. आता त्या ठिकाणी उदरनिर्वाहामध्ये एक अट दिलेली होती. ती अट होती की तुम्हाला कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होईल, मुलगाच जन्माला येईल तोपर्यंत होईल, मुलगी आली तर ही अधिकार राहणार नाही. पण त्या कुटुंबाचा जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत त्यांच्याकडे तो अधिकार राहिला. नंतर मुलगी झाल्यानंतर तो अधिकार संपला. पण ही जमीन जी आहे ही जमीन सरकार जमा झाली. नंतरच्या कालखंडामध्ये 1883 सालीपासून ही सरकारी जमीन आहे आणि याच काळामध्ये 1920 साली ही जमीन जी आहे ती कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली. म्हणजे डेअरी वगैरे अशासाठी कार्यक्रमासाठी ही देण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत कृषी विभागाच्या अखत्यारीमध्ये ही जमीन आहे आणि जमीन मोकळी आहे. काही जमीन मोकळी आहे, काहींवर इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधकामं झालेली आहेत त्या कृषी विद्यालयाच्या वेगळ्या बाजूला. ही जमीन अत्यंत महत्वाच्या अशा ठिकाणी हार्ट ऑफ द सिटी आहे. याचं साखर भवन आहे, कृषी संशोधन केंद्र, आपलं कृषी परिषद आहे आणि या बाजूला ऍग्रिकल्चर कॉलेज. त्याच्यामधली ही जमीन आहे, शिवाजीनगर परिसरातली ही जमीन आहे. या जमिनीला फार मोठा भाव आहे. एकंदर आजच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत जर पाहिली तर 1500 कोटी रुपयाच्या आसपासची ही जमीन आहे आणि 1500 कोटी रुपयाची ही जमीन या ठिकाणी मधल्या कालखंडामध्ये या लोकांनी जे विध्वंस कुटुंब आहे यांना हाताशी धरून हे हेमंत गावंडे, तेजवानी वगैरे या कंपनीने त्यांच्या हातून मुखत्यारपत्र तयार करून की आम्ही पूर्ण आहोत, आमची जमीन होती, आमच्या वडवडिलांनी आम्हाला दिलेली होती म्हणून आम्ही पूर्ण आहोत, अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले. या त्यांनी 2009 पासून सुरू केला. 2009 पासूनच या जमिनीचा पाठपुरावा करत होते. दरम्यान मधल्या कालखंडामध्ये पुण्याचा डीपी प्लॅन आला. त्यामध्ये ही जमीन जी आहे ही जमीन मोकळी जमीन जी आहे ते पुण्याच्या परिवहन विभाग म्हणजे ज्याला PMT की ट्रान्सपोर्ट, पुणे ट्रान्सपोर्ट विभागाला ही रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आली आणि रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आल्यामुळे ते पडून राहिली तशीच. कृषी महाविद्यालयाचं जर बांधकाम करू शकत नव्हतं आणि ते विकूही शकत नव्हते, ते काही डेव्हलपमेंट होत नव्हती. पण तरीही ही पडून राहिलेली जमीन जी आहे ही जमीन आमची आहे असं समजून यांनी त्या ठिकाणी हे कागदपत्र तयार करून सरकारकडे अपील केलं. त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. या हेमंत गावंडे आणि ह्यांनी मुखत्यारपत्र तयार करून त्या ठिकाणी सरकारकडे म्हणजे तिथल्या कलेक्टरकडे अपील केलं आणि कलेक्टरला सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या. कलेक्टरने ते नाकारलं. जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानंतर ते आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी पण त्यांची परवानगी, ही सरकारी जमीन आहे, ही तुमची जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी निर्णय दिला. त्या निर्णयाच्या वर त्यांनी अपील मंत्र्याकडे केलं आणि मंत्र्याकडे केल्यानंतर मंत्र्यांनी पण ती परवानगी नाकारली म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टात गेल्यानंतर परत हायकोर्टाने सांगितलं सरकारला की 4 आठवड्याचा निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे सरकारकडे ते आली, केस आली. निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत ते नाकारले. या दरम्यान 2014 साली 2014ला ही फाईल जी आहे ह्या 2014च्या सुमारास याच्यावर TDR मिळावा. ही विकत तर घेता येणार नाही कारण परिवहन विभागासाठी अखेर ही जमीन आमची आहे असं दाखवून ह्या जमिनीवर TDR मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये आली. फाईल जी आहे त्या अंतिमतः TDR देण्याच्या संदर्भात, TDRचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली. दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं 1914च्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो. त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला. एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता,
त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.